नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राथमिक विद्यामंदिर, गोमवेदक विद्यामंदिर, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर, मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री सचिन भाटे, पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे, श्री नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी दोन्ही महामानवांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान होते. त्यांच्या दृष्टीमुळेच आज उपेक्षितांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. तसेच महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजात समतेचा पाया रचला, असंही त्यांनी नमूद केलंय. संस्थेचे सचिव श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या संविधानामुळेच आपल्याला लोकशाहीचे हक्क मिळाले आहेत. शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे यांनी स्पष्ट केलंय की महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली या उक्तीतून शिक्षणाचं महत्त्व जगाला पटवून दिलं. विद्यार्थ्यांनी ही मूल्ये जपली पाहिजेत. प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री महादेव बैकर म्हणाले की बाबासाहेबांचं कार्य अथांग असून त्यांचे विचार अंगीकारणं हीच खरी आदरांजली ठरेल. यावेळी प्राध्यापक पाटील यांचे प्राध्यापक कसबे पी.पी., प्राध्यापक सरजे व्ही.बी. आणि श्री प्रकाश गायकवाड यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांच्या पैलूंवर विचार व्यक्त केले. तसेच शाळेचे विद्यार्थी हर्षल आंबेगावे, स्पंदन गायकवाड, हर्षवर्धन पवार आणि गोठेकर यांनीही प्रभावी भाषणे केली. कार्यक्रमाचं निवेदन श्री रोहित भागवत यांनी केलं. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Good morning, principal, respected principals and teachers and my dear friends. Today I feel honored to talk about India's greatest hero, Dr. Babasaheb Ambedkar. Born on April 14, 1891 as Bhimrao Ramji Ambedkar. He rose from humble to beginnings to become a world-renowned scholar and leader. Dr. Ambedkar, widely celebrated a father as Indian Constitution. He worked tirelessly and to a draft to document a guarantee justice, liberty, equality for every citizen. Beyond being India's first law minister, he was a powerful social reformer who spent his entire life for fighting against discrimination and untouchability for students like us. His life is a lesson in determination. Despite facing several social hurdles, he never gave up on his studies. He earned degrees from prestigious institutions like Columbia University and London School of Economics, proving that education is most powerful weapon for change. जिसका मिशन था मानवता, जिसका विजन था ज्ञान, जिसका मिशन था मानवता, जिसका विजन था ज्ञान, वही है हमारे बाबा साहेब भारत की शान, वही है हमारे बाबा साहेब भारत की शान. जय हिंद. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज मी इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे, ज्यांनी फक्त आपल्याला सर्वांना समता, बंधुता व आपल्याला संविधान दिलं. प्रथमतः त्यांनी आपले महाड येथील चौदार तळ्यासाठी सर्वांना पाणी मुक्ती केली. तिथे पहिले दलितांना पाणी पिऊ दिले जात नव्हते. ते तळ्यावर फक्त आपल्या सर्वांसाठी नव्हता. त्यांनी तिथे आंदोलन केले व तिथले पाणी सगळ्यांसाठी मोफत केले. नंतर नाशिक येथील काळीराम मंदिरात सर्वांना आत जाण्यासाठी मनाई होती. त्यांनी तिथे 5 वर्ष संघर्ष केला व सर्वांना तिथे मुक्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही वृत्तपत्रे बनवली. त्यात लोकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, समता हे वृत्तपत्रे आहेत. त्यानंतर त्यांनी शिक्षणाविषयी पण खूप धोरण केले. त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा महामंत्र दिला. त्यानंतर त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांनी आपल्याला भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. त्यांनी विविध कायदे बनवले. त्यामध्ये त्यांनी एक कायदा बनवला, महिलांना पण पुरुषांना एवढाच हक्क मिळाला हवा. हा कायदा त्यांनी
बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला जगावं कसं, अंधारातून बाहेर कसं निघावं हे जगाला दाखवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक जागी मोठ्या थाटामाटात आणि आदराने साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून प्रत्येकाला काही ना काही घेण्यासारखं आहे. त्यांनी जगाला दाखवून दिलं समाजाला अंधारातून बाहेर कसं निघावं, संकटाला समोर कसं जावं, वादळाच्या समोर कसं उभं राहावं, संघर्षातून घडावं कसं, असं अनेक त्यांनी जगाला दाखवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार आपण आजही करतो. त्यांनी महाडच्या 14 जागांसाठी सत्याग्रह केला. त्यांनी गोरगरिबांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती, तर त्यांनी त्यांना जाण्याची परवानगी मिळवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिक झाले. त्यांनी शिक्षणासाठी खूप काही केलं. त्यांनी बौद्ध हा धर्म त्यांनी उभा केला. अंधाराचं होतं नशीब त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधाराचं होतं नशीब त्यांना प्रकाशाचं ज्ञान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान दिलं. जय भीम, जय भारत. म्हणून मी बोलत आहे. 2 मिनिटात बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे एक महान सुपुत्र असतील. अयम भारतीय विधिवेत्ता, अर्थशास्त्री, राजनीतिज्ञ, समाज सुधारक च भारतस्य सर्वोच्च नागरिक सन्मानेन भारतरत्नेन अलङ्कृतः. स्वतंत्र भारतस्य प्रथमः विधिमन्त्री अस्ति. भारतीय संविधानस्य प्रमुख वास्तुकार अस्ति. स्वतंत्र भारतस्य नवीन संविधानस्य अध्यक्ष. सः स्वयं संस्कृत पंडितः. संस्कृत भाषा द्वितीया राष्ट्रभाषा भवेत् इति तस्य इच्छा आसीत्. लोकसभायां संस्कृत विषये चर्चा स्वयं सः संस्कृतेन स्वविचारान् उक्तवान्. अशा प्रकारचं त्यांचं एक संस्कृत भाषा विषयीचं सुद्धा एक अभ्यास होता. महात्मा ज्योतिबा फुले त्यांना क्रांतीसूर्य म्हटलं जातं. त्यांच्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जसं गायकवाड सरांनी सांगितलं, जगभर साजरी होणारी 152 देशांमध्ये जगातल्या साजरी होणारी एकमेव अशी जयंती असेल कुठल्याही महापुरुषाची की जी इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे एक प्रकारे जगातले असे महामानव आहेत की जगाच्या अंतापर्यंत यांची नावं किंवा यांची कीर्ती ही गाजत राहील. जसं आपण म्हणतो की सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत यांची कीर्ती राहील. कुणाची कीर्ती ही त्याच्या कर्तृत्वाने निर्माण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1991 महूरच्या मिलिटरी कॅन्टोन्मेंटमध्ये रामजी बाबांच्या घरात झाला. आणि जसं सांगितलं गेलं की ते 14वे अपत्य होते. आपण गमतीने म्हणतो कोणातरी 14वं रत्न दाखवू का, हे खरोखर 14वं रत्न होतं. आणि हे असं काही रत्न होतं की ज्याने भारताला एक प्रकारे झळाळी दिली. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा राज्यकारभार कशा पद्धतीने व्हावा याबद्दल जो काही राजकीय खल सुरू होता, विचारवंतांमध्ये जो खल सुरू होता, एक प्रकारच्या वेगवेगळ्या विचारधारा. या देशाचं वैशिष्ट्य असे की हा खंडप्राय देश आहे. सर्व धर्म समभाव हा जो काही विचार पुढे आलेला आहे त्यामध्ये सर्व धर्माचे लोक या ठिकाणी पूर्वीपासून राहतात. सर्व जाती धर्माचे लोक, अनेक जातींमध्ये अनेक धर्मांमध्ये विभागलेला हा देश, त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या सुद्धा अनेक प्रकारची विविधता असणारा हा देश, परंपरांची विविधता असणारा, संस्कृतीची विविधता असणारा, अनेक गोष्टींच्या बाबतीत विविधता, खाण्यापिण्यापासून ते सर्व राहणीमानापर्यंत सर्वच विविधता असणारा हा देश एका सूत्रात बांधायचा होता. आणि त्यासाठी जे सूत्र अवलंबलं जाणार होतं ते म्हणजे राज्यघटना. आणि स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब, खरं सांगायला गेलं तर तो जो काळ आहे स्वातंत्र्यानंतरचा 1947 नंतरचा भारत, जी राजकीय सुरुवात झाली आणि राज्यघटनेची निर्मिती होऊन राज्यघटना देशाला सुपूर्द करेपर्यंतचा हा काळ खऱ्या अर्थानं राजकारणाचा सुवर्ण काळ म्हटला पाहिजे.
कारण की त्या काळात जे जे म्हणजे नेते आपण पाहतो त्यावेळेला राजकारणात बुद्धिवादी लोकांना प्राधान्याने घेतलं जातं. त्यांच्या बुद्धीकडे पाहून राजकारणात त्यांना प्रवेश दिला जातो. राजकारणातल्या जागा या निवडून बुद्धिवादी लोकांना दिल्या जात होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च कर्तृत्व करणाऱ्या लोकांना दिल्या जात होत्या. बाबासाहेब आंबेडकर तसं बघायला गेलं तर प्रचंड बुद्धिवादी माणूस, त्यांचा तसा राजकारणाशी थेट काही संबंध नाही, परंतु तरी सुद्धा पंडित नेहरूंनी किंवा महात्मा गांधींनी सुचवल्याप्रमाणे ज्यावेळेला राज्यघटना निर्माण करण्याची वेळ आली त्यावेळेला महात्मा गांधींनी स्वतः सुचवलं की बाबासाहेबांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे. आणि त्यांना कुठे ते तशा पद्धतीने राजकीय दृष्ट्या जरी फार मोठे नेते नसले तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठीच त्यांना देशाच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं. पुढे त्यांच्यावर मसुदा समितीची अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि ती त्यांनी अतिशय चोखपणे बजावली. याच्या मागे त्यांची विद्वत्ता, प्रचंड विद्वत्ता, जसे की त्यांनी विविध देशांमध्ये घेतलेलं शिक्षण, त्या ठिकाणी जो कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्याचा सखोल जो काही विचार आहे तो त्यांनी आपल्या संपूर्ण ज्ञानाला पणाला लावून त्याचं जे सार निघेल ते अमृतसार या राज्यघटनेमध्ये ओतण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. जीव ओतून त्यांनी कष्ट केले. आणि जसं संजय सरांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून पूर्ण करेपर्यंत प्रचंड कष्टातून ते गेले. कारण की त्यांच्या बरोबर असणाऱ्या 7 जणांची जी कमिटी होती त्यापैकी 6 जणांनी जवळजवळ या राज्यघटनेच्या कामकाजापासून स्वतःला अलिप्त ठेवलं. कोणी राजीनामे दिले, कोणी तब्येतीच्या कारणास्तव, कोणी परदेशात असल्यामुळे अशा पद्धतीने सर्वजण वेगळे झाले आणि एकट्यावरती जबाबदारी येऊन पडली. त्यावेळेला प्रचंड कष्टातून हे निर्माण होत असताना त्यांची तब्येत खालावत गेली. तर तब्येतीकडे ते स्वतः दुर्लक्ष करत राहिले आणि त्याचा पर्यावसन असं झालं की राज्यघटनेच्या निर्मितीनंतर अवघ्या 4 वर्षांनी बाबासाहेबांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. या महामानवाचं जेवढं गुणगौरव करावा, जितकं कौतुक करावं, जितक्या पद्धतीने त्यांचं वर्णन करावं ते अपूर्ण आहे. कारण की अशी माणसं युगायुगानंतर जन्माला येतात. या युगप्रवर्तक अशा महापुरुषाच्या बद्दल आपल्यासारख्या पामरांनी काय बोलावं. आणि त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या फक्त पदव्याच नव्हे, त्यांचा प्रत्येक गोष्टीतील सखोल विचार हा त्याच्या मागे आपल्याला जर पाहिला तर इतका खोलात जाऊन कुठल्याही गोष्टीचा विचार करणारा माणूस फार क्वचित सापडतो. बाबासाहेबांचं असं कुठलंही म्हणजे आपल्या राजकारणात असेल, समाजकारणात असेल किंवा इतिहासात असेल, त्यांच्या पुढे कुठलाही शब्द लावला तरी तो त्यांना चपकल बसतो. इतिहासतज्ञ होते का? हो होते. अर्थतज्ञ होते का? हो होते. राज्यशास्त्रज्ञ किंवा राजनीतिज्ञ होते का? होते. तर सगळ्याच बाबतीत जे जे गोष्टी भारताच्या उभारण्यासाठी महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचं योगदान हे प्रामुख्याने आपल्याला आढळून येतं. अगदी आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती त्यावेळेला देखील बाबासाहेबांचे विचार हे बहुमूल्य ठरतात. कॅन मुंबई बी वायबल प्रोव्हिन्स नावाचा त्यांचा एक निबंध त्यांनी प्रकाशित केला होता. आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली की गुजरातला मिळाली याबद्दल जो मोठा संघर्ष उभा राहिला त्यावेळेला बाबासाहेबांनी लिहिलेला तो निबंध हा निर्णायक ठरला. आणि त्याच्यात मांडलेले जे मुद्दे आहेत ते एकाही गुजरात किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम त्यामुळे निर्माण झाला नाही. आणि अगदी मुद्देसूद पद्धतीने त्यांनी मुंबई महाराष्ट्रालाच का मिळाली पाहिजे याबद्दल खूप गहन अशा पद्धतीने त्यांनी लिखाण केलं. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. 1 मे 1960ला मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा प्रामुख्याने सहभाग आपल्याला दिसून येतो. राज्यघटना लिहित असताना आता कोणतरी म्हटलं की बाबासाहेबांनी गायकवाड सरांनी म्हटलं की सुरुवातीला त्यांनी इतर सर्व समाजांचा विचार केला आणि नंतर शेवटी सर्वात आपल्या समाजाचा विचार केला. तर त्यांच्यावर जी काही म्हणजे संकुचित पद्धतीने टीका होती की त्यांनी फक्त त्यांच्या समाजाचा विचार केला असं नाहीये. याच्याबद्दलची एक घटना आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख हे राज्यघटनेचं लिखाण सुरू होतं आणि जवळजवळ त्याची अंतिम आवृत्ती लिहिण्याच्या तयारीत होती. त्यावेळेला बाबासाहेबांना भेटण्यासाठी पंजाबराव देशमुख हे त्यांच्या घरी आले. आणि घरी आल्यानंतर बाबासाहेब ती आपली जी अंतिम प्रत आहे किंवा जे लास्ट ड्राफ्टिंग आहे त्याचं एडिटिंग ते करत होते आणि त्यांनी ते बाजूला ठेवलं. आणि ते पंजाबरावांचं स्वागत त्यांनी केलं, या बसा कसं काय येणं केलं वगैरे असं विचारलं. आणि ते म्हणले की बरं झालं, खूप योग्य वेळेला तुम्ही आलात. मी विचारच करत होते की माझं हे जे काही मी एडिटिंग केलंय किंवा काही लिखाण केलंय त्याच्यामध्ये काही कमतरता तर राहिली नाही ना. पंजाबराव मी जरा फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तुम्ही एक नजर या कॉपीवर टाका.
आणि पंजाबरावांना पंजाबराव म्हटले बाबासाहेब मी एक महत्वाच्या कामासाठी तुमच्याकडे आलो, जरा थांबा, नंतर तुम्ही फ्रेश व्हा. नाही तुम्ही तोपर्यंत नजर तर टाका, मी आलोच एक 10 मिनिटात. 10 मिनिटात बाबासाहेब फ्रेश व्हायला गेले. तिकडनं येत आहेत, तो बघतायत पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत. आणि ते पंजाबराव देशमुखांकडे पाहत त्यांना स्वतःलाच कसं तरी वाटलं, माझं काही चुकलं का, काय झालं पंजाबराव, अचानक तुम्ही रडायला लागला. नाही म्हटलं मी एक महत्वाचं काम घेऊन तुमच्याकडे आलो असं मी म्हटलो. जे महत्वाचं काम घेऊन आलो होतो ते असं होतं की माझ्या कष्टकरी कुणबी समाजाला किंवा ओबीसी समाजाला आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी आणि त्याचा समावेश तुमच्याच पुढाकारातून व्हावा असा विचार मी तुमच्या पुढे मांडणार होतो आणि त्याकरता आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी आलो. परंतु संविधानाची कॉपी पाहत असताना मी पाहिलं की सर्वात प्रथम तुम्ही या समाजाचा समावेश ऑलरेडी राज्यघटनेमध्ये केलेला आहे. यापुढे मी काय करू, असा द्रष्टा नेता किंवा असा द्रष्टा राज्यघटनेचा कर्ता माझ्या समोर आहे आणि मी त्याला किती आभार मानावं हे मला सुचत नाहीये. त्या भावनेतून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहे की अशी लोक या देशामध्ये जन्माला आली ज्यांनी काळाच्या पुढे जाऊन भारताच्या विकासाचा, आर्थिक विकासाचा, राजनैतिक विकासाचा, सामाजिक समतेचा पाया घातला. या लोकांच्या या कर्तृत्वातून हा देश घडत जाईल. भारतामध्ये अनेक असं बोललं जातं की एका इंग्लंडच्या पत्रकाराने बाबासाहेबांची मुलाखत बीबीसीचा पत्रकार होता, रेडिओवर मुलाखत घेतली आणि बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही अनेक देशांच्या राज्यघटना वाचल्या, त्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून तुम्ही काही मूल्य तुमच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली आहेत, समता, न्याय, बंधुता, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ते म्हटलं तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की मी समता, बंधुता, न्याय ही तर फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून मी जरूर घेतली असतील, परंतु त्यातली मी सगळीच्या सगळी मूल्य ही फ्रेंच राज्यक्रांती प्रमाणे अपेक्षित ठेवत नाही, कारण की त्यामध्ये असणारी जी काही मूल्य आहेत ती फार संकुचित स्वरूपाची आहेत आणि माझ्या राज्यघटनेमध्ये, माझ्या देशाच्या राज्यघटनेमध्ये जी मूल्य समाविष्ट करण्यात आलेली आहे ती विश्वव्यापी आहे, कारण की त्यातली बंधुता ही फक्त फ्रान्ससाठी बंधुता आहे. माझ्या राज्यघटनेची बंधुता ही विश्व बंधुत्वाची अपेक्षा करते आणि त्या दृष्टीने वसुदैव कुटुंबकम नावाची काही संकल्पना आहे ती यातून साकारावी अशा प्रकारची माझी अपेक्षा किंवा आमच्या देशाची अपेक्षा आहे. तर यासाठी मी फक्त या राज्यघटना वाचल्या, त्या काही कॉपी पेस्ट करण्यासाठी वाचल्या नव्हत्या, तर त्या वाचल्या यासाठी की त्यात मी भारताचा शोध घेतो, माझ्या भारतासाठी त्यातली कुठली मूल्य योग्य ठरतील आणि त्यातून नवीन भारताची जी मूल्य आहेत ती जगाला कशी देता येतील यासाठी बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेच्या निर्मितीतून प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं पर्यवसन आज आपल्याला पाहायला मिळतं. तो जो सुवर्ण काळ होता ज्यामध्ये बुद्धिवाद्यांना राजकारणामध्ये स्थान होतं, तो पुन्हा पुन्हा या देशामध्ये यावा आणि पुन्हा पुन्हा राजकारणाचं जे काही शुद्धीकरण आहे, राजकारणातला जो दैदिप्यमान अशा प्रकारचा प्रकाश आहे तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत, अंधाऱ्या खोल्यापर्यंत पडावा. बाबासाहेब फक्त राज्यघटनेचे निर्माते म्हणून आपल्याला ठाऊक नाही, तर ते असे काही राज्यकर्ते आहेत किंवा असे काही राजकारणी आहेत किंवा असे काही विचारवंत आहेत की ज्यांनी कृतीतून सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या. अनेक प्रकारचे आंदोलन त्याचा पुढाकार त्यांनी केला. येवल्यापासून, नाशिक पासून, आपल्या महाडपासून अनेक ठिकाणी ते देशभर फिरले आणि त्यातून आपल्या फक्त समाजालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे विचार त्यांनी त्यातून मांडले, पेरले. आज त्या विचारांचं सोनं आपल्याला पाहायला मिळतंय. देश आपला झपाट्याने प्रगती करत पुढे चाललेला आहे. कधीतरी हा देश नक्कीच विश्वगुरु होईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूया आणि त्यामध्ये या लोकांचं जे काही योगदान आहे ते आपल्याला कधीही विसरता येणार नाही. बाबासाहेबांचं योगदान आहे त्यामध्ये अद्वितीय असेल यात शंका नाही असं बोलून मी या ठिकाणी त्यांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करून माझ्या शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधूंनो, आज 14 एप्रिल म्हणजे ज्यांचा जयंती उत्सव केवळ तळ्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जगातील 152 देशामध्ये ज्यांची जयंती साजरी केली जाते असे महामानव कोण असतील तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आपण आपलं भाग्य समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा आपल्या कोकणातला आहे. रत्नागिरीतील आंबवडे हे त्यांचं गाव, परंतु त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशमध्ये महू या ठिकाणी झाला. तर त्यांचा जन्म मध्य प्रदेशात कसा झाला की त्यांचे वडील मिलिटरीमध्ये सुभेदार होते आणि वारंवार त्यांच्या वडिलांच्या बदल्या व्हायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांना झालेलं 14वं अपत्य होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जर आपण परामर्श घेतला तर त्यांच्या जीवनामध्ये 14 या अंकाला फार महत्व आहे आणि त्यांच्या घरामध्ये
14वा आपत्ती. आताचा जर काल बघितलं तर 1-2 मुलांवर आपण थांबतो, परंतु पूर्वीचा काळ तसंच होता. जर आपण विचार केला, जर त्यांच्या आईवडिलांनी जर 14वा आपत्ती होईपर्यंत वाट बघितली नसती तर कदाचित या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोहिनूर मिळाला नसता. कारण का या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ एका जाती धर्मापुरता पण मर्यादित न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामधले मोठे विद्वान आहेत असे आपण मानलं पाहिजे. कारण या देशाचं जे लोकशाही संविधान आहे ते देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती असेल तर ती भारतातील लोकशाही आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्रपणे मान्य करतात की या देशाचं लोकशाही रूपी संविधान लिहिण्याचं काम जर मी कोणापासून प्रेरणा घेतली असेल, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडला सत्याग्रहासाठी आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की ही स्फूर्ती तुम्ही कोणापासून घेतली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की 16व्या शतकामध्ये यांनी स्वराज्याची स्थापना केली. असे रयतेचे राजे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जर जन्मस्थान या ठिकाणी राहिलं तर माझ्यासमोर नसेल तर कदाचित ही स्फूर्ती मला मिळाली नसती. आणि म्हणूनच 20 मार्च 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तालेचा सत्याग्रह केला आणि आपल्या सामाजिक समतेच्या जीवनाला एक सुरुवात त्या ठिकाणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं जाते की तुमच्या जीवनामध्ये गुरु कोण, तर त्यांनी सांगितले की माझ्या जीवनामध्ये मी 3च गुरु मानले आणि ते म्हणजे बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले. महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 ला झाला. 28 नोव्हेंबर 1990 ला महात्मा फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर 14 एप्रिल 1891 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. असं म्हटलं जातं की काहीतरी एक दैवी पुरुष पृथ्वी तलावर जन्माला येतो आणि कोणाचं कार्य जे अपूर्ण राहिले ते पुढे नेण्याचं काम करतो. म्हणजे महात्मा फुलेंचं जे काही शैक्षणिक उद्गाराचं काम होतं, जे सावित्रीबाईंचं काम होतं, जे छत्रपती शिवरायांचं काम होतं, ते पुढे नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना महात्मा फुलेंचा पूर्णपणे वारसा पुढे घेतला. कारण महात्मा फुलेंना मूलबाळ नव्हतं, एक विधवा बाई होती, तिला मूल झालं आणि मग ते मूल झाल्यानंतर विधवा बाईला घरात कोण घेत नव्हतं म्हणून सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी ते मूल आपल्या मांडीवर घेतलं आणि सांगितले की हा माझा मुलगा, आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. आणि ते यशवंत ठेवल्यानंतर त्या प्लेगमध्ये यशवंताचा मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव देखील यशवंत ठेवलं. महात्मा फुलेंचा जो भिडेवाडा पुणे या ठिकाणी वाडा आहे, त्या वाड्याचा घर क्रमांक आहे 395 आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस असा अभ्यास करत असताना जे भारतीय संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये देखील 395 कलम लिहिली. कारण त्यांनी सांगितलं जर महात्मा फुलेंचं जर या ठिकाणी विचार माझ्यासमोर नसते तर कदाचित संविधान लिहिताना मला अडचणी आल्या असत्या. संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक अडचणी आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाचं संविधान लिहित असताना पहिलं 340वा कलम हे ओबीसी साठी लिहिलं, 341वा कलम हे एसटी साठी लिहिलं आणि 342वे कलम हे स्वतःची जात जी महार होते आताची जी बौद्ध आहे त्यांच्यासाठी लिहिलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संविधान लिहित असताना पहिला विचार कोणाचा केला असेल तर या ठिकाणी जो काही बहुजन समाज आहे, जो काही ओबीसी समाज आहे त्यांचा या ठिकाणी विचार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या. कारण का त्याला लहानपणी आपण बघतोय आता त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहिती नाही, परंतु त्याला वर्गामध्ये शिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेताना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर MA, PhD, DSc, LLD, DLIT, बार ॲट लॉ या मोजक्या 6 पदव्या परंतु 32 पदव्या संपादन करणारे या देशातील त्यावेळेचा नेता कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुमच्या आणि माझ्या कोकणामध्ये जन्म घेतलेला माणूस म्हणून याचा आपल्याला सार्थ अभिमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात PhD ची पदवी संपादन केली. जेव्हा 2003 मध्ये त्या विद्यापीठाला 150 वर्ष पूर्ण झाली आणि 150 वर्ष पूर्णचा त्यांनी इतिहास जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी सांगितले की संपूर्ण 150 वर्षामध्ये सर्वात हुशार आणि विद्वान व्यक्ती आमच्या विद्यापीठामध्ये कोण असेल तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अर्धपुतळा बांधला आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलं सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्रपणे मान्य करतात की ज्या तथागतांनी ग्रहत्याग करून मानवतेचा शोध लावला आणि त्यांच्या मानवतेची सगळी जी काही कलम आहेत ती संविधानामध्ये लिहिली. संविधान ही लोकशाही रूपी आहे, म्हणजे लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य असं म्हटलं जातं. आणि ही सर्व मुलं बुद्धांची घेतली. कबीरांचे जे काही दोहे आहेत त्यांना कबीर म्हणतात
की जर तुम्ही एखादा दगड घेतला त्याला जर शेंदूर लावला तर देव होतो ना त्याच्याभोवती हजार लोक जमतात, परंतु तो देव फक्त तिथपुरताच राहतो. परंतु जर का त्या दगडाचा तुम्ही पाटा बनवला, जाता बनवला, वरवंटा बनवला, तर त्याच्यावर तुम्ही तुमचं अन्न म्हणजे जर पाटा बनवला तर त्याच्यावर तुम्ही चटणी वाटून आपापलं पोट भरू शकता. जर का तुम्ही त्याचं जाता बनवलं तर त्याच्यातून दळण म्हणजे पीठ काढून आपलं पोट भरू शकता. ही बुद्धांची जी काही कबीरांची दोय आहे ते त्यांच्या भाषेमध्ये आहे, परंतु ते करण्याचं काम केलं. महात्मा फुलेंनी जे काही शिक्षणाचं काम पुढे नेलं होतं त्याला देखील पुढे नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम केवळ एका जाती धर्मापुरतं मर्यादित नसून संपूर्ण समाज महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, जे काही कर्मचाऱ्यांचे 12 तास म्हणजे बाबासाहेबांनी अनेक मंत्रिपदं भूषवली, जे कर्मचाऱ्यांचे 12 तास होते ते 8 तासावरती काम आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. जे काही स्त्रियांना पुरुषांबरोबरीचा हक्क आहे तो मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. जे काही भरपगारी रजा प्रसूती काला ते बाबासाहेबांनी दिलं. हे जे काही आज धरणं, इलेक्ट्रिसिटी ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण इतिहास वाचला पाहिजे. ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो तेव्हा बाबासाहेबांनी या देशासाठी, जगासाठी काय केलं म्हणून आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या देशामध्ये नाही. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य असं बोललं नव्हतं. म्हणजे मी फार काही नव्हतं तर मी एवढंच म्हणे की किरण सोनावणे कवी म्हणतात तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता, ती उंची नका मोजू हिमालयाच्या पुढे होता. जग चालले किरण काळाच्या मागे मागे, जग चालले किरण काळाच्या मागे मागे, भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता, काळाच्या पुढे होता. कारण आज जे काही घडते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान सभेची निर्मिती झाली आणि संविधान सभेची स्थापना ही 1946 ला झाली, 28 डिसेंबर 1946 ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण संविधान लिहून 26 नोव्हेंबर 1949 तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिले आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय देश हा प्रजासत्ताक झाला. आणि त्या दिवसापासून हे संविधान हे अंमलात आलं. आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर काम केलेले, 135 वर्ष त्यांच्या जन्माला झालेले आहेत. परंतु जोपर्यंत सूर्यचंद्र राहील तोपर्यंत शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, जे बहुजन नायक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव त्रिकाल बाधित सत्य राहील एवढे या ठिकाणी बोलतो. आणि महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. आज या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु आणि स्त्री शिक्षणाचे जनक आदरणीय महात्मा फुले यांची संयुक्त जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो. कसबे सरांनी अतिशय सविस्तरपणे त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मी अगदी थोडक्यात या ठिकाणी माझा मनोगत व्यक्त करेन. ज्या वेळेला भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलं त्यासाठी 7 लोकांचे कमिटी नेमले होते. या 7 लोकांनी कामाला सुरुवात केली ही गोष्ट नाही, परंतु कामच एवढं भयानक होतं की पहिल्या वर्षामध्ये त्यातल्या 4 लोकांनी राजीनामे दिले की आमच्या हातून काम होत नाही म्हणून. 1.5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 2 राजीनामे दिला, 6 झाले, राहिले इथे बाबासाहेब. आणि मग हा सगळा लोड त्यांच्यावरती पडला. त्याने मात्र त्यातून माघार नाही घेतली. सलग 2 वर्ष 11 महिने 11 दिवस अतिशय परिश्रम करून त्यांनी राज्यघटनेचं काम लिहिण्याचं काम पूर्ण केलं. आणि त्यामध्येच खरं तर बाबासाहेब आजारी पडले आणि त्यातून ते बरे झालेच नाही. मग काम पूर्ण झाल्यानंतर त्याची सुरुवात कशी करायची सरांनी सांगितलं आता की या राज्यघटनेची सुरुवात कशी करायची, उद्देशिकेची सुरुवात कशी करायची, त्यासाठी एक मीटिंग भरली होती. आणि मग प्रत्येक धर्माचे लोक तिथं आले होते. हिंदू धर्माचे लोक म्हणायचे अमुक देवानं सुरुवात करा, मुस्लिम समाज लोक म्हणायचे या नावानं सुरुवात करा, ख्रिश्चन समाज लोक म्हणायचे या नावानं सुरुवात करा. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या सभागृहामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला. या नावानं करा, या नावानं करा, या नावानं सुरुवात करा, एक मत होईना झालं. आणि बाबासाहेबांनी क्षणाचा विचार न करता एक त्यातला मध्यभाग शोधून काढला
आणि त्याने असं सांगितलं की आपण मी सांगतो तुम्हाला मत पटतंय का बघा, असं सांगितलं की आपण तुमच्या सर्वांचं म्हणणं बरोबर आहे, ते लास्ट पर्यंत असं नाही, विविध नेत्याला भारत आहे, इथे सर्व देव धर्मांना मानलं जातं, हे सगळं खरं आहे. परंतु हे सगळं जर शांत करायचं असेल तर याची सुरुवात अशी करावी लागेल की आम्ही भारताचे लोक, सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य वगैरे, म्हणजे इथल्या जनतेला बाबासाहेबांनी देव मानलं आणि तो मुद्दा सर्वांना पडला आणि त्याची सुरुवात अशी केली की आम्ही भारताचे लोक. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन जे आहे ते स्वतःसाठी नाही खर्च केलं, ते जनतेसाठी खर्च केलं. जिथे माणसाला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही, त्याचा अधिकार त्याला दिला जात नाही, तो मिळवून द्यायचा प्रयत्न त्यांनी आपल्या राज्यघटनेच्या माध्यमातून केला. अख्ख्या जगाचा अभ्यास करून, जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून एक लौकिक स्वरूपाची राज्यघटना आपल्या भारताच्या स्वाधीन केली आणि त्या घटनेनुसार आपण चालतो, बोलतो, वागतो, राहतो वगैरे. प्रत्येक माणसाला कुठे राहण्याचा, कुठे बोलण्याचा, विचार करण्याचा त्यांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा आदर आपण राखला पाहिजे. माणसानं माणसाला मदत केली पाहिजे, माणसासारखं वागू दिलं पाहिजे, जगण्याचा त्याला अधिकार दिला पाहिजे. हे सर्व या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे आणि त्याला मोलाचं सहकार्य बाबासाहेबांनी ज्याला गुरु म्हणलं असे महात्मा फुले यांचं सुद्धा कार्य आपल्या हिंदुस्थानामध्ये, भारतामध्ये अतिशय मोठं काम आहे. ज्या काळामध्ये महिलांनी चूल आणि मूल बघावं अशी पद्धत होती, त्या काळामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन महिलांना पुढे आणलं, त्यांना शिक्षण दिलं. म्हणून आज एवढ्या महिला आपल्याला बघायला मिळतात. त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर या महिला सुद्धा आज घरीच बसलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणून महिलांनी खरं सावित्रीबाईचा आदर्श जास्त आपल्या मनामध्ये राखायला पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा मी या महाविभूतीला त्रिवार अभिवादन करतो, कोटी प्रणाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि सोबतच की महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, की महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. दोघेही या भारतामध्ये महापुरुष होऊन गेले. दोघांचा एक विशिष्ट कालखंड की महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानले, की महात्मा ज्योतिबा फुले यांचं साहित्य जर आपण वाचलं तर आज या 21व्या शतकामध्ये अत्यंत प्रेरणादायी ठरत असं त्यांचं साहित्य 18व्या शतकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. की 18व्या शतकामध्ये की 1828 ते 1891 हा जो महात्मा ज्योतिबा फुले यांचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये की महात्मा ज्योतिबा फुले यांना वेगवेगळ्या विषयावर अत्यंत परखड साहित्याच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि त्यांचे जे विचार आहेत ते विज्ञाननिष्ठ विचार आहेत, बुद्धी प्रामाण्यवादाला प्राधान्य देणारे विचार आहेत. किंवा त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की भारतामध्ये स्त्रियासाठी पहिली मुलीची जी शाळा आहे पुणे या ठिकाणी त्यांना सुरू केली आणि तिथपासून खऱ्या अर्थानं की भारतीय महिलांना शिक्षणाचं दालन खुलं झालं. आणि आज आपण पाहतो की अनेक महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत मौलिक असं योगदान भारतीय लोकशाही प्रक्रियेमध्ये देत आहेत. याचं सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. की 18व्या शतकामध्ये पुणे या ठिकाणी हे समाज सुधारण्याचं काम करत असतानाच 18व्या शतकामध्ये ते मोठे उद्योजक सुद्धा होते. मला काम नसेल त्यांना मोठे उद्योगधंदे आपल्या भारतामध्ये सुरू केले असते, परंतु समाज सुधारण्याचं कार्य त्यांना आपल्या हातून पार पाडलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांना पोवाडा सुद्धा लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार आहेत सामान्यातील सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य सुद्धा अत्यंत मौलिक आहे. त्यांच्यावर बोलावं तेवढं कमीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय समाज व्यवस्थेला एक वेगळं दिशा देण्याच्या दृष्टीनं अख्खं जीवन त्यांना समर्पित केलं. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो कालखंड आहे 1891 ते 1956. आज आपण पाहतो जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीचं यशस्वी होण्याचं जे गमक आहे ते भारतीय संविधानामध्ये. ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडतात त्यावेळेस अख्ख्या जगाचं लक्ष आपल्या भारत देशाकडे असतं. एवढा मोठा खंडप्राय देश आणि या खंडप्राय देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडतात. याचं कारण की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालखंड खर्च करून एक सर्वसमावेशक असं संविधान लिहिण्याचं कार्य त्यांना पार पाडलं. आणि आज आपण पाहतो की या ग्रंथामध्ये हा भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ आहे. अधूनमधून त्याच्या विरुद्ध काही कुणीतरी गुडगुड करण्याचा प्रयत्न करतो. सांप्रदायिक प्रवृत्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. राजकारणाचा भाग आहे. परंतु की भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे ती प्रत्येक भारतीय नागरिकाला उद्देशून लिहिलेली आहे की आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. भारतीय लोकशाही प्रक्रियेमध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी लोकशाही मूल्य आहेत ती मूल्य भारतीय समाज व्यवस्थेमध्ये रुजलेली आहे. आता वेगवेगळ्या कारणानं वादविवाद होतात यात मात्र शंका नाही. परंतु आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माच्या व्यक्ती जुन्या गोविंदांना राहतात. राजकारणाचा भाग आहे की राजकारण की निवडणुका जिंकायच्या तर राजकारण केलं जातं. परंतु जगामध्ये सर्वात सुरक्षित देश जर कोणता असेल तर तो म्हणजे भारत आहे. या देशामध्ये की प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी की प्रत्येक भारतीय नागरिकाला विविध प्रकारची स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेली आहे. अत्यंत उदार अंतःकरणातून प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळे मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्येच हे भारतीय संविधानाचं यशस्वीतेचं गमक आहे की त्यामध्ये भारतीय संविधानानं सर्वधर्म समभाव या तत्वाचा अंगीकार केलेला आहे. आणि त्यामुळं कुणी कनिष्ठ नाही कुणी श्रेष्ठ नाही या तत्वाचा अंगीकार केल्यामुळं की मी प्रथम भारतीय नागरिक आहे अंतिमतः भारतीय नागरिक आहे ही जी एक मानसिकता रुजवण्यासाठी हे भारतीय संविधान अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.